शासनाच्या 29 विभागांमध्ये मंजूर पदांपैकी तब्बल 2,44,405 पदं रिक्त। मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाची धक्कादायक माहिती। कंत्राटी नोकऱ्यांवर प्रशासकीय कारभार। पुण्यातल्या अस्वच्छतेप्रकरणी आयुक्तांनी उचलला कारवाईचा बडगा। 80 कर्मचाऱ्यांना दिली नोटीस। महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये 50 सौर ऊर्जा पार्क स्थापण्यास परवानगी। नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा खात्याच्या मंत्र्यांची राज्यसभेत माहिती। जलजीवन मिशनची कामं मार्च 2024 पर्यंत पूर्ण करा। पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना। जलजीवन अंतर्गत प्रत्येक गावात होणार पेयजलाचा नियमित पुरवठा। पुणेकरांवर नव्या वर्षात पाणी कपातीची टांगती तलवार। खडकवासला धरणसाखळीत पाणी घटलं। पाणी कपातीबाबत पुढच्या महिन्यामध्ये निर्णय। मुंबईत कृत्रिम पावसासाठी 4 भारतीयांसह एकूण 6 कंपन्यांचा प्रतिसाद। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार। राज्यात कोरोना रुग्णात वाढ। आवश्यकता भासल्यास मास्क वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईत गेल्या 15 दिवसात आगीच्या घटनांमध्ये वाढ। अग्निसुरक्षा नियमांचं पालन होत नसल्याचं अग्निशमन दलाचं निरीक्षण। डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी 2 साक्षीदारांची नावं कोर्टात सादर। दोघांना हजर राहण्याचा समन्स। पुढची सुनावणी 5 जानेवारीला। छगन भुजबळांसह कुटुंबियांना मोठा दिलासा। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून आयकर विभागाच्या याचिका रद्द। देवयानी फरांदेंकडून विधानसभेत सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग। ललित पाटील प्रकरणात अंधारेंचे फरांदेंवर आरोप। देशातील सर्व खासगी साखर उद्योगांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इस्माच्या प्रशासकीय रचनेत बदल। अध्यक्षपदी एम प्रभाकर राव यांची एकमतानं निवड। कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देशभरात अलर्ट। केरळात 24 तासात 115 नवे रुग्ण। आरोग्यमंत्री मनसुख मांडवे यांनी आज बोलावली बैठक। भारतीय शेअर बाजारात तेजीची घोडदौड कायम। मजबूत जागतिक संकेतामुळे सेन्सेक्सनं गाठला नवा उच्चांक। निफ्टी 21,550 वर। परकीय चलनाच्या बाजारात रिझर्व्ह बँकेचा सक्रिय हस्तक्षेप। IMFचा दावा रिझर्व्ह बँकेनं फेटाळला। मध्य रेल्वेनं शून्य भंगार मोहिमेतून कमावले 248 कोटी। निर्धारित लक्ष्यापेक्षा 82% अधिक उत्पन्न। रस्ते अपघातात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार अपघातात 21% वाढ। आपत्कालीन स्थितीत सरकारला कोणत्याही दूरसंचार नेटवर्कचा ताबा घेऊ शकतं। नव्या दूरसंचार विधेयकात मुभा। राम मंदिर उद्घाटनाला अडवाणी यांनी मुरली मनोहर जोशींना विश्व हिंदू परिषदेचं निमंत्रण। सोहळ्याला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू। दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया। संसद घुसखोरी प्रकरणात म्हैसूर कनेक्शन उघड। म्हैसूरमध्येच पहिल्यांदा भेटलेले सर्व आरोपी। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याचं प्रकरण थेट दिल्ली पोलिसांकडे। टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जींनी केलेली धनखड यांची नक्कल। खासदार निलंबनाप्रकरणी 22 डिसेंबरला इंडिया आघाडी देशभरात करणार निदर्शनं। लोकशाही वाचवण्यासाठी लढावं लागणार। खरगेंची प्रतिक्रिया। दिल्लीत इंडिया आघाडीची 4थी बैठक संपन्न। खासदार निलंबन आणि ईव्हीएम बाबत प्रस्ताव सादर। जागा वाटपाबाबत हेडलाईनही जारी। भंडाऱ्याची उधळण म्हणजे